ह्या फर्स्ट सेशनमध्ये भरपूर आम्ही शिकलो. म्हणजे बेसिकली मी कॉर्पोरेटमधून आलो, पण कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग देतात त्यापेक्षा चांगलं ट्रेनिंग मी याला म्हणेन. कारण का कसं आहे, ट्रेनिंग असं असावं की ते आपल्याला समजलं पाहिजे आणि सरांनी ते आपल्याला समजणाऱ्या भाषेत दिलं. ते हा सगळ्यात मोठा पार्ट आहे जो कम्युनिकेशन सर म्हणतात की ट्रान्सफॉर्मेशन जे होतं म्हणजे समजण्यासारखं बोलणं, हे ह्या ट्रेनिंगचं सगळ्यात मोठं हे आहे जे आपण ह्या ट्रेनिंगमधनं बोध घेतो. आणि प्रत्येक सेशन इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ह्या ट्रेनिंगमध्ये कधी कंटाळा येत नाही. म्हणजे सकाळी ते संध्याकाळपर्यंत आपला वेळ कसा गेला कळत नाही. आणि ह्याच्यातून घेण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे जर ह्याच्यामधून जरी 50% जरी घेतला आपण तरी भरपूर मोठी कंपनी होऊ शकते. आणि तो अनुभव आहे आम्हाला. आम्ही सुरुवातीला डेलिगेशन काहीच होत नव्हतं. कसं होतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा ओनर बेस्ड कंपनीमध्ये काय होतं, सगळं रॅम्बो म्हणून काम करतो ओनर आणि आपण आपल्या एम्प्लॉयसाठी काम करतो. तर सरांनी जे डेलिगेशन तुम्हाला दिलं, म्हणजे जो कन्सेप्ट दिला की डेलिगेट करायला शिकलं पाहिजे, तर ते भरपूर मोठं काम आहे. तुमची कंपनी नेक्स्ट स्टेजला जाते. आणि बाकीचं विजन भरपूर म्हणजे भरपूर प्रत्येक चॅप्टर घेण्यासारखं आहे. 10x लिडरशिप आणि नवीन सेशनमध्ये भरपूर मी शिकलो सरांच्याकडून. आता जे 6 सेशन मी लास्ट केले, म्हणजे आता 6वा होता, तर भरपूर म्हणजे जुन्याने ह्याच्यामध्ये भरपूर चेंज केला सरांनी. आणि तो जरा थोडा अंडरस्टँडिंग अजून हे झालं पाहिजे. आणि माझं एक असं मत आहे की सरांना परत 2-3 वर्षानंतर आम्हाला परत सरांनी बोलावं की रिफ्रेश परत बॅच चालू झाल्याने आम्ही आमची इच्छा जॉईन करायची. डबल रिफ्रेशर. कारण का कसं आहे, प्रत्येक गोष्टीत जेवढं लाईफमध्ये नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जे असणं गरजेचं आहे. आणि ते नवीन नवीन गोष्टी आणि नवीन भरपूर मित्र तयार होतात. हो, महत्वाचं. आणि सगळे ना पॉझिटिव्ह एंटरप्रेन्योर्स कोर्समध्ये येतात. आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कोर्स केला त्यानंतर तुमचा प्रवास कसा झाला? म्हणजे सुरुवातीला जेवढे मी कोर्सला जॉईन केलेलो, मी सांगितलं मग अशी की आमचा अराउंड 50 ते 80 कोटी टर्नओव्हर होता. पण आम्हाला लिमिटेशन होते की टीम्स, बिल्डिंग द टीम्स. म्हणजे प्रत्येक ठिकाणी केपेबल माणूस कसा आहे, टीम लीडर इज इम्पॉर्टंट. जो रोल करतो की टीमवर डिपेंड असतो तो परफॉर्मन्स पूर्णपणे. तर आम्ही प्रॉपर सरांचं जेव्हा आम्ही स्ट्रॅटेजी हे केली, शीट केली, म्हणजे स्ट्रॅटेजी जे आम्ही डिसाईड केली, मी जवळजवळ 8-9 लोक आणलेली स्ट्रॅटेजीला. प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये जी लोक आहेत ती आजपर्यंत तीच लोक आहेत. म्हणजे आमच्या इथं ते लोक चेंज नाही झाली आणि अजून मल्टिप्लाय होत चाललेत. पिलर्स आम्ही मल्टिप्लाय केले आणि त्यामुळे भरपूर फायदा झाला त्याचा. म्हणजे डेलिगेट केल्यामुळे प्रत्येक इंडिपेंडंटला प्रत्येकाला सेल्स टार्गेट मिळाले, इंडिपेंडंट डेव्हलपमेंट स्टार्ट झाल्या, प्लांट मल्टिप्लाय झाले. आणि कसं आहे, थोडा माझ्या खांद्यावरचा भार कमी झाला. प्रत्येक जण परफॉर्म करायला शिकले आणि त्यामुळे ग्रोथ ऑटोमॅटिक होत जाते. आणि फक्त मी आता नवीन ग्रोईंग स्ट्रॅटेजीवर मी काम करतो. मेन डे इन डे आउट मध्ये बघत नाही जास्त. नवीन स्ट्रॅटेजी, नवीन बिझनेस, नवीन कस्टमर्स हे मी नेहमी शोधत असतो. सर म्हणतात जे चीज शोधण्यासाठी बाहेर पडायला लागतं ते मी काम करतो आज. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.